नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहतात सारांश. मंडळी, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे कट्टर विरोधक, त्यांचे चुलत भाऊ आणि भाजपचे स्थानिक नेतृत्व डॉक्टर योगेश क्षीरसागर हे एका कार्यक्रमात एकत्र आल्याच्या फोटोवरून दोघे एकत्र येण्याची रंजनात्मक चर्चा असून हा प्रकार म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार आहे. आणि समजा हा स्वर्ग गाठला गेला तरी नगरपालिकेच्या राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, कारण नगरपालिका अधिनियमाप्रमाणे किमान 2.5 वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही आणि अपात्रता शोधून काढतील असे तज्ज्ञ नगरसेवक ना संदीप क्षीरसागरांकडे आहेत ना योगेश क्षीरसागरांकडे. या सगळ्या घटनांची कॅसेट जरा फास्ट रिव्हर्स करून पाहिली तर कळतं की आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेलेले असतानाही, त्यांना मोठा विरोध होत असतानाही त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. त्याची अर्थातच 2 मुख्य कारणं होती. पहिलं मुख्य कारण होतं ते मराठा समाजाचे नेते मनोजजी जरांगे पाटील यांचे त्यांना मिळालेले आशीर्वाद, आणि दुसरं कारण होतं मुस्लिम मतदारांची मिळालेली एक गठ्ठा मतं. मागील नगरपालिकेच्या निवडणुकीचं विश्लेषण जर आपण केलं तर हे दोन्ही आधार वर्तमान स्थितीत आमदार क्षीरसागरांनी गमावल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. अशा स्थितीत काम दाखवणं हाच त्यांच्यासमोर एकमेव पर्याय असताना या पातळीवरही त्यांनी भरीव कार्य केल्याचं दिसत नाही. त्यामुळं बीडच्या जनतेमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचे स्वर उमटणं हे क्रमप्राप्तच आहे. दुसरीकडे योगेश क्षीरसागरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दलित आणि मुस्लिम हा क्षीरसागर यांचा जो पारंपरिक मतदार होता तो त्यांच्यापासून दूर गेल्याचं नगरपालिका निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील सभेलाही बीडकरांनी गृहीत धरलं नाही, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. भाजपचे जे नगरसेवक निवडून आले त्यात योगेश क्षीरसागरांचा वाटा जरूर आहे, पण स्वबळावर निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांची संख्या देखील उल्लेखनीय आहे, जे गेल्या कित्येक वर्षापासून भाजपचं तळमळीनं काम करत आहेत. त्यांनी भाजपमध्ये आलेल्या नवख्या योगेश क्षीरसागर यांचं नेतृत्व स्वीकारलं, हेही नसे थोडके. मंडळी, नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता हे पद भाजपकडे गेलं असलं तरी तशी चमकदार कामगिरी झालेली दिसत नाही. उलट विरोधी पक्षनेत्या या हतबल झाल्याचं दृश्य निर्माण झालंय. सारांश, दोन्ही क्षीरसागर अडचणीत आल्याचं दिसतंय, पण गंमत म्हणजे जर ते दोघे एकत्र आले तर त्यांची अडचण कमी होण्याऐवजी वाढणार आहे आणि त्याचा मोठा फटका संदीप क्षीरसागर यांना बसणार आहे, आणि हे ते स्वतःही ओळखून आहेत. नगरपालिकेत पक्षाचा प्रश्न नसतो, तिथे आघाडी असते. हे फालतू आणि भंकस नेरेटिव्ह सोयीचं राजकारण करणाऱ्यांनी सेट केलं आहे, हे बीडकर जाणतात. आमदार संदीप क्षीरसागर हे मनोजजी जरांगे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणाने त्यांना कितीही भेटत असले तरीही जरांगे पाटलांच्या आशीर्वादाच्या दिशाचं वारं आता हे दुसरीकडे वाहत आहे असं दिसतंय. त्यात मुस्लिम मतदारांनी निर्णय फिरवल्याने नगरपालिकेच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांचा अध्यक्षपदाचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर गेला. अशा स्थितीत भाजपशी हातमिळवणी करणं म्हणजे विधानसभा कायमची हातातून गमावण्यासारखंच आहे. मंडळी, एका कार्यक्रमामध्ये आमदार संदीप क्षीरसागर हे योगेश क्षीरसागर यांना उद्देशून माझे भाऊ म्हणतात, तर योगेश क्षीरसागर ही त्यांना आदरणीय आमदार असं म्हणतात. खरं तर काळाने निर्माण केलेली परिस्थिती सगळ्यांनाच कसं समजूतदार बनवत असते, एवढाच या उद्गाराचा आणि त्यांच्या एकत्रित फोटोचा अर्थ आहे. आणि शेवटी क्षीरसागर हे सब अंदर से मिले हुए है, हे भाऊ भाऊ एकत्र येतील आणि बीड शहर लुटून खातील, अशीच प्रतिक्रिया या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या बातम्यावरून बीड शहरामध्ये उमटलेली आहे. मंडळी नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होतात सारांश. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका. जर यूट्यूबवर पाहत असाल तर तुम्ही कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयावर बोलण्यासाठी, जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात
नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा तुमच्या मनातला सारांश.